अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच 27 एप्रिल 2025 वार रविवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज दर्श अमावस्या। बघा, अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, इडापिडा क्लेश कलह नष्ट करण्यासाठी, आपल्याला कोणाची पीडा लागलेली असेल, काही तांत्रिक बाधा असेल, काही जादूटोणा कोणी केलेला असेल, काही शत्रूंचा त्रास असेल, आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीचा आपल्याला त्रास असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी अमावस्येचा दिवस हा खूप प्रभावी मानला जातो। असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। बघाच, अमावस्या आहे। तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या आयुष्यात अमावस्येला तुम्हाला काही त्रास होत असेल। बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या ज्या कमेंट मी वाचलेल्या आहेत किंवा पर्सनली मी ज्या ऐकलेल्या आहेत, मी स्वतः जे अनुभवलेलं आहे ते तुम्हाला सांगते। इतर वेळेसही भांडणं होतात, क्लेश असतात, पण जशी अमावस्या जवळ येते, म्हणजे आज अमावस्या आहे ना, तर कालपासूनच घरामध्ये भांडणं होणार। अमावस्येच्या दिवशी घरातील पूर्ण वातावरण नकारात्मक होणार। अमावस्येच्या दिवशी घरात काहीतरी भीती वाटणार, काहीतरी अशांत वाटणार, काहीच कारण नसताना घरामध्ये क्लेश होणार। बऱ्याच वेळा अमावस्या जशी जवळ येते, आदल्या दिवशी, त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, की घरात कोणीतरी आजारी पडणार। आपल्यापैकी 80% लोकांच्या घरात बघा ही अमावस्येची समस्या आहे। जर तुमच्याही घरामध्ये, तुमच्याही कुटुंबात सतत क्लेश होत असतील, अमावस्येला किंवा एरवी सुद्धा सतत भांडणं, सतत कोणाची तरी नजर लागत आहे, काहीतरी बाधा आहे, घरातलाच एखाद्या व्यक्ती खूप त्रास देत आहे, कुटुंबातीलच एखाद्या व्यक्ती तुम्हाला काहीतरी पीडा घडवत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारे 3 उपाय सांगणार आहे। आज जर तुम्ही हे 3 उपाय केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात असणारी इडापिडा क्लेश कलह संकट शत्रुपीडा शत्रुबाधा, घरातल्या लोकांचा जो काही त्रास आहे, अमावस्येचा जो काही त्रास आहे, तो कायमचा दूर होईल। आता दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हे उपाय करू शकता। सगळ्यात पहिला जो उपाय आहे, या उपायासाठी तुम्हाला एक चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे, पिवळ्या रंगाची मोहरी। आता तुमच्याकडे प्रयत्न करूनही पिवळी मोहरी शक्य नसेल तर तुम्ही काळी मोहरी घ्या। काळी मोहरी प्रत्येकाच्या घरात फोडणीसाठी आपण वापरतो, त्यामुळे असेलच, काळी किंवा पिवळी। जी कुठली मोहरी घेतलेली आहे ती तुम्हाला डाव्या हातात घ्यायची आहे। आपल्या डाव्या हातात तुम्हाला एक चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहे। त्यावरती एक लसणाची, बघा अख्खं लसूण जे असतं म्हणजे साला सगट, हे तुम्हाला लसणाची एक पाकळी ठेवायची आहे। मोहरीच्या वरती लसणाची पाकळी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे 3 काळे मिरी, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे 2 अख्ख्या फुलवाल्या लवंगा। सगळं साहित्य आपल्या डाव्या हातात घ्यायचं आहे। डाव्या हातात घेऊन तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्या घरातल्या 4ही कोपऱ्यांना ही मूठ, ज्या वस्तू घेतलेल्या त्या मुठीने स्पर्श करायच्या आहेत, जेणेकरून घरात वास करणारी नकारात्मकता, जे काही वाईट आहे, जे काही तुमच्या घरामध्ये क्लेश करण्यासाठी तुम्हाला उत्स्फूर्त करत आहे, किंवा जे काही तुमच्या घरामध्ये सतत तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुम्हाला आजारी पाडण्यासाठी, तुम्हाला बाधा घडवण्यासाठी जे काही तुमच्या घरामध्ये अतृप्त वास करत आहे, ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल। म्हणून 4ही कोपऱ्यांना तुम्हाला हे स्पर्श करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उजवीकडून डावीकडे, 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे, अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळाचं ओवाळून घ्यायचं आहे। तसंच सरळ घराच्या समोर चाललं जायचं, जिथे कोणाचं घर नसेल, शक्यतो कोणाची काही जागा वगैरे नसेल, म्हणजे जिथे कोणाचा काही पाय वगैरे पडणार नाही, अशा ठिकाणी हे फेकायचं, झटकायचं, हात असे झटकायचे। घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं। घरात आल्यानंतर घरातल्या 4ही कोपऱ्यांना 4 कापराच्या वड्या लावून हे कापूर 4ही कोपऱ्यांना प्रज्वलित करायचं। जसा हा तुम्ही उपाय कराल ना, तुमच्या घरात असणारी बाधा, जी काही लपून राहिलेली वाईट शक्ती आहे, अतृप्त शक्ती आहे, जे काही वाईट आहे, ते सगळं त्या क्षणात दूर होईल, ठीक आहे। त्यानंतरचा दुसरा उपाय बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातील किंवा आपल्याच जवळची व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते। आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही ती व्यक्ती सुधारत नाही। आपण त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, पण तरीही ती व्यक्ती तिचा त्रास देणं सोडत नाही। अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या पायाशी आणण्यासाठी, अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीला कायमचं आपल्या आयुष्यातून शांत करण्यासाठी हा दुसरा उपाय।
काय करायचं आहे, आज अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक छान लिंबू घ्यायचं. खूप हिरवं, खूप पिवळं नको, मध्यम असणारं एक छान लिंबू घ्यायचं आहे. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. जो कोणी व्यक्ती असेल, तुमचा घरातला तुमचा भाऊ असेल किंवा तुमची बहीण असेल, तुमची बायको असेल, तुमचा पती असेल, म्हणजे तुमची मैत्रीण, प्रियकर, जो कोणी तुम्हाला भयंकर त्रास देत आहे, शेजारचा, कुणीही, त्या व्यक्तीचं फक्त त्या लिंबावरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या मार्करने तुम्हाला नाव लिहायचं आहे. ठीक आहे. आणि त्या लिंबाला तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा टोचायच्या आहेत. फुलवाले अख्ख्या असणाऱ्या 2 लवंगा तुम्हाला टोचायच्या आहेत. त्यानंतर हे जे लिंबू आहे ते काळ्या रंगाच्या कापडात, काळं नसेल तर कुठलेही कापड घ्या, त्या कापडामध्ये हे लिंबू घट्ट बांधायचं आहे. उजव्या हातामध्ये, आपल्या उजव्या हातात हे लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. ह्रीम क्लीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. ठीक आहे. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आणि हे लिंबू लवंग टोचलेलं हे लिंबू काळ्या रंगाच्या किंवा ज्या कपड्यामध्ये तुम्ही बांधलेलं आहे ते या आज असणाऱ्या या अमावस्येपासून तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचं आहे. तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा, घराच्या मध्यभागी लावा, तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही कुठेही ठेवू शकता. पुढची अमावस्या जेव्हा येईल बघा, पूर्ण एक अमावस्या हे लिंबू तुम्हाला घरातच ठेवायचं आहे. पुढची अमावस्या जेव्हा येईल तेव्हा पुढच्या अमावस्येच्या दिवशी हे लिंबू तिथून काढायचं. संध्याकाळी म्हणजे अंधार पडला, 7, 7:30, 8 वाजले की त्यावेळात हे लिंबू ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे तिथून काढायचं. या लिंबाच्या 7 फोडी करायच्या. किती? 7 फोडी करायच्या. 7ही फोडी घराच्या बाहेर घेऊन जायच्या आणि घराच्या बाहेर त्या फेकून द्यायच्या. जसं तुम्ही पुढच्या म्हणजे या अमावस्येपासून अभिमंत्रित केलेलं लिंबू जसं तुम्ही पुढच्या अमावस्येला घराच्या बाहेर चिरून फेकून द्याल. समजून जा, तुमचा शत्रू, तुम्हाला त्रास देणारा जो कुठला व्यक्ती आहे तो या संपूर्ण एका महिन्यामध्ये पूर्णपणे शमून जाईल. हा तुमचा कितीही मोठा असणारा शत्रू किंवा जो कुठला तुमच्या जवळचा व्यक्ती असेल तो तुमच्याशी नीट वागायला लागेल. कितीही तुमच्या मनात गैरसमज किंवा काहीही असेल ते कायमचं दूर होईल. खूप प्रभावी उपाय आहे अमावस्येचा हा, तांत्रिक शास्त्रातील उपाय आहे. आता तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळात एका वाटीमध्ये कापूर जाळायचे. एक छोटी वाटी घ्यायची किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांडं घ्यायचं, त्यात कापूर पेट्टा ठेवायचा. कापूर त्या भांड्यामध्ये पेट्टाच ठेवायचा आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे. काळ्या रंगाचे जे तीळ असतात ते काळ्या रंगाचे तीळ आणि त्याच्यासोबत 7 काळ्या मिऱ्या, दोनही गोष्टी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. हाताची मूठ बंद करायची, आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं, आजपासून माझा शत्रू समाप्त होत आहे. मला हा व्यक्ती त्रास देत होता, त्याच्या त्रासातून आज मी मुक्त होत आहे. माझ्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा मी कायमची दूर करत आहे. माझ्या शत्रूचा आज मी नाश करत आहे. पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत. आणि जो कापूर तुम्ही घरात कुठल्याही भागात तुम्ही कापूर पेट्टा ठेवा, देवघराच्या समोर, उंबरठ्याच्या समोर, दक्षिण दिशेला, उत्तर दिशेला, कुठेही तुम्ही हा कापूर पेट्टा ठेवू शकता. पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या काळ्या तिळांना आणि काळ्या मिरीला देऊन झाले की त्याच्यानंतर या दोनही गोष्टी स्वतःवरून तुम्ही उतरवू शकता. 7 वेळा अशा पद्धतीने उतरवा. जसं आपण वरपासून खालपर्यंत उतरवतो असं 7 वेळा स्वतःवरून उतरवून घ्या. घरात तुमची आई बहीण असेल जी खूप आजारी असेल किंवा तुमच्या मुलीचं आणि तुमच्या मुलाचं पटत नसेल तर मुलीवरून किंवा मुलावरून, घरातल्या कितीही लोकांवरून तुम्ही ह्या 2 वस्तू उतरवून घेऊ शकता. जेवढे सदस्य आहेत प्रत्येकावरून तुम्ही उतरवून घेऊ शकलात तरी चालेल. आणि त्यानंतर उतरवून घेतल्यानंतर जो कापूर तुम्ही पेट्टा ठेवलेला आहे, प्रज्वलित ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी फेकायच्या, टाकायच्या. जशा तुम्ही हे तीळ आणि जसे तुम्ही काळी मिरी घालाल तसे तुमच्या घरामध्ये या दोनही गोष्टी तडतडतील. तडतडणारा त्यांचा आवाज होईल. जसं तुमच्या घरामध्ये हे तडतडून उडेल. समजून जा, शत्रू दूर झालेला आहे, शत्रुपीडीचा नाश झालेला आहे. जो व्यक्ती मला त्रास देत होता तो आज या अग्नीमध्ये जळून खाक झालेला आहे. 3ही उपाय खूप महत्त्वाचे आहेत, प्रभावी आहेत. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.